साडेमाडे तीन. साडेमाडे तीनचा आजचा खेळ रंगणार आहे औरंगाबाद मधल्या कुठल्या पुरीत? बहादूरपुरामध्ये. सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे तीन. औरंगाबाद मधल्या बहादूरपुरातील लोक किती बहादूर आहेत हे जाणून घेऊयात लोळगे यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा. या परिसरात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. या परिसरात शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्यामध्ये आमच्या बहादूरपुरातील सर्व नागरिक एकदम उत्साहाने सहभागी होतात. म्हणजे आज सगळेजण खूप धमाल करणार. हो, धमाल. नक्की ना? हो. सुरुवात करायची मग. हो. साडेमाडे तीन. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडसाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटासा मित्र माझ्याबरोबर आहे. हॅलो, तुझं नाव काय? अजिंक्य दिनेश लोलगे. लोलगे. बर, अजिंक्य तू काय करतोस? शाळेत जातोस. कितवीला आहेस? मोठ्या बालवाडीत. बालवाडीमध्येच. बर, मग तू खेळायला बाहेर जातोस मित्रांबरोबर? हो. कोण कोण आहेत तुझे मित्र? गौरव, हा, आदित्य, साई. आणि या सगळ्यांबरोबर तू दंगामस्ती पण करतोस ना? हो. करतोस. बर, आता माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे पटकन. डोळे मिटायचे आणि टोकन काढून द्यायचे. 1 माझ्या हातात द्यायचं, 2, 3. अजिंक्यने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 81. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 63. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपले 3 स्पर्धक आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. बहादूर सिंग, आपलं नाव? सुमेध सुनील जाधव. बर, सुमेध तू काय करतोस? आता सध्या 12वीला आहे. 12वीला आहेस? हां. खूप टेन्शन आहे 12वीचं? नाही. नाही ना अजिबात. औरंगाबाद मध्ये कुठे फिरायला जातोस मित्रांबरोबर? हो, जातो. बीबी का मकबरा, हां. आणखी पानचक्की आणि विद्यापीठाच्या आजूबाजूतील विद्यापीठाच्या आजूबाजूला जातो. बर, मग आपण काय बीबी का मकबरा बांधायचं डोक्यात ठरवलंय? नाही. नाही अजून. बर, मग काय बघितले? नाही 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 नाही, बीबी का मकबरा बघितलंय ना? असं हो, मला बघितलं आहे. बीबी बघितली असं मला नाही म्हणायचं. काय का बघितलेच खरंच? नाही नाही नाही. नाही. बर, मैत्रिणींबरोबर कुठे जातोस औरंगाबाद मध्ये फिरायला? औरंगाबाद मध्ये जात, बाहेर जातो. बाहेर जातोस? बर, बाहेर कुठे? वेरूळ लेणी, अजिंठा. वेरूळ लेण्यांमध्ये जातोस? हा, बघायला. काय ते म्हणजे तिथं ते किती आता त्याला भरून आले, काय काय सांगू काय काय नको. खरंच जातोस? हो. बर, बघूयात आता तू कसं लेण्यांमध्ये जातोस. ते तर काय आम्हाला बघायला मिळणार नाहीच आहे. त्याच्यासाठी खास मला इकडे यावं लागेल. पण असो, या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतोस ते मला बघायचं आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? स्वीटी अहिरराव. बर, मग तू पण अशी बाहेर फिरायला जाते? नाही. नाही, पण म्हणजे औरंगाबाद मध्ये हो, फिरायला? फिरते. बर, काय मैत्रिणींबरोबर? हो, कोण मैत्रिणींबरोबर. कोण आहेत मैत्रिणी? पायल आहे, योगिता आहे, नेहा आहे, हा. मनाली आहे. बर. असे खूप काही आहे. बर, मग या चौघींबरोबर कुठं फिरायला जास्त आवडतं तुला? जास्त काही आवडत नाहीत, कमीच आवडतं. बर, पण मग घरातले परवानगी देतात असं बाहेर हो, फिरायला? देतात. देतात. बिलकुल. तू आता सध्या काय करतेस? सध्या 12वीला यावर्षी. 12वीला. आणि विषय कुठला आहे? कॉमर्स. कॉमर्स. हां. बर, मग घरी आईला मदत करतेस कामात? हो, खूप करते. सगळं स्वयंपाक येतो? येतो. स्वयंपाक करता येतो ना? हो, येतो. बर, मग मी आज हा राऊंड जर तू जिंकलीस तर तुझ्या घरी जेवायला येणार. हो, चालेल. बघूयात या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कल्पना गणेश दळई. बर, तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. आणि मिस्टर? पिठाची गिरणी आहे आमची. पिठाची गिरणी आहे. बरं, मला सांगा की तुम्ही औरंगाबाद मधलं तुमचं सासर आहे, माहेर कुठलं आहे तुमचं? औरंगाबाद मध्ये N6. N6. बरं, मग ते सिडकोतून इकडे कसं काय आलात? हे आमचे मिस्टर आधी माझ्या भावासाठी भाचीला बघायला आले होते त्यांच्या. हा. तर मग ते माझ्या भावाला भाचीने पसंत आली. हा. मग पण त्यांना तुम्ही पसंत आलात? हा. बरं, म्हणजे काय तिथल्या तिथं लगेच ठरवणं झालं? नाही, मग
आधी ते मध्यस्थ माणूस होता ना, तो म्हणे त्यांच्याकडे मुलगा पण आहे माझ्या वडिलांना म्हणे, हा मग बघून घ्या म्हणतो मी. म्हणजे भावाचं राहिलं बाजूला आणि तुमचंच झालं. हो बर, बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं, तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावेल सुमेध, त्यानंतर स्वीटी आणि सर्वात शेवटी दळे वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे टेपर हंडी. या टेपर हंडीला नॉनस्टिक कोटिंग आहे. या हंडीमध्ये अन्न शिजवताना कमी तेलाचा वापर करावा लागतो, त्यामुळे अन्न पौष्टिक होण्यास मदत होते. याच्या नॉनस्टिक गुणधर्मामुळे हे धुवायला सुद्धा सोयीस्कर आहे. या टेपर हंडीची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतोय सुमेध. सुमेध, हे 0 ते 9 असे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक वापरून तुला याची किंमत ठरवायची. काय आहे किंमत? 1250. 1250 बरोबर वाटतेय? हो माझ्या मते तर. तुझ्या मते बरोबर वाटते. यांच्या मते काय किंमत बघूयात. काय असेल किंमत? इकडे 1000 रुपये, इकडे 500. 4 अंकी सांगतोय नाही 500 म्हणतात. इकडे 1000. तुला काय वाटतंय? माझं मी जे सांगितलेलं ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. फिक्स करायची किंमत? हो. नक्की? हो. लिहूयात मग. स्वीटी, आता तू याची किंमत ठरव. किंमत ठरवायच्या अगोदर ही टेपर हंडी नीट पाहून घे. याला नॉनस्टिक कोटिंग आहे. काय किंमत आहे? 2031. 2031. हां. नक्की? हो, किंमत जास्त वाटतेय कमी वाटतेय? जास्त वाटते. मग काय कमी करायची आहे? पण त्याच्या अगोदर मी पाठीमागे विचारतो, काय अंदाज आहे किती असेल किंमत? 1000. इकडे 1500, 1400, 1499. एक मिनिट थांबा. तुला काय वाटते सांग? कमीच असेल माझ्यामध्ये. बर, मग काय कमी करायची आहे? हो. पटकन कमी कर, लवकर. काय किंमत आता? 1320. 1320. थांबेस या मातावर हो लिहून टाकायची. हो. लिहूयात मग. दळे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1230 रुपये. 1230. हं. नक्की? हो या हंडीची एवढीच किंमत असेल असं वाटतंय? हो. किंमत वाढवायची आहे, कमी करायची आहे? नाही बरोबर आहे. बरोबर आहे. ही किंमत बरोबर आहे असं वाटते तुम्हाला? सगळेच जण हो म्हणतात. मग काय लिहायची किंमत? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या टेपर हंडीची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुमेधनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. त्यानंतर स्वीटीने सांगितलेली किंमत आहे 1320 रुपये. आणि सर्वात शेवटी दळे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. पाहूयात या टेपर हंडीची खरी किंमत किती येते. आणि या हंडीची खरी किंमत आहे 1150 रुपये. ज्याच्या जवळची किंमत नाही, ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती दळे वहिनींनी, त्यामुळे त्या जिंकल्यात. अभिनंदन. घ्या उचलून. तुम्हाला मिळते ही टेपर हंडी. अभिनंदन. थँक्यू. आता ही हंडी मिळाली, याच्यात काय पहिल्यांदा करणार? शिरा करेन आता सांगितलं तर. शिरा. का आवडतो यांना? हां, देवाला प्रसाद शिरा म्हणून. देवाला प्रसाद देणार. हं. पण बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसा खेळतायत. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपरमार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, हिरवी हंडी लाल भात म्हणजे काय? आता आपण आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा मित्र ओम माझ्या बरोबर आहे. ओम, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ आणि टोकन काढून दे. 1, दुसरं मिक्स कर, 2 आणि 3. ओमनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात
कोण आहे 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 34. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 36. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 70. या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले तिन्ही स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. आपलं नाव? मंगेश पांडुरंगराव आदापुरे. आदापुरे. आदापुरे म्हणजे बर, म्हणजे ते गाणे आधा हाय हाय आधा, ती आदापुरे का? नाही. बर, मग काय मेकअप वगैरे करतोस? नाही. नाही, अजिबात नाही. आपल्या ते प्रांतातलं नाही. बर, मग सध्या कोण कोण असतं घरी? आई, वडील, हा. बहिणी, भाऊ आणि मी. बर, मग आता आणि काही पुतणी, एक पुतणी लहान आणि आहे. पुतणी. बर, मग आता काय लग्नाचं वगैरे काय? सध्या तरी नाही, एक दीड वर्ष अजून. 1-1.5 वर्ष अजून नाही. पण मग काय तू बघणारच की घरातल्यांनाच बघणार? घरचे बघणार. घरचे बघणार. बर, सध्या काय करतोस तू? मी कारागिरी आहे. बर, कशात? सोने चांदी. बर, मग तुझ्या लग्नाचे दागिने तूच बनवणार? हो, स्वतः बनवून. बर, मग असं काही ठरवलंयस का की वेगळ्या पॅटर्नचे दागिने बनवून बायकोला नाही, घालायचे? तसं काही नाही. डिझाईन समजा माझ्या मनावर आहे. म्हणजे तुला जे आवडेल तेच तू करतोस. बर, बघूया तुझ्या आवडीनं तू आज कशी खरेदी करतोयस. ठीक आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सो दीपाली प्रताप जाधव. जाधव. हो. बर, मगाशी एक जाधव आला होता सुमित. हो, तो माझा पुतण्या. पुतण्या? हो. सख्खा? सक्का पुतण्या. 3.5 आहे, त्यामुळे मी काही बोलणारच नाही. बर, मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी माझे जावा भाई, हा. मोठमोठाले पुतण्या पुतणी. म्हणजे सगळे एकत्र कुटुंब आहे? हो. बर, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर मनपामध्ये कुठे? पाणी पुरवठा विभाग. मग औरंगाबाद मध्ये पाणी सगळं वेळेत येतं? येतं ना. येतं. हो. म्हणजे तुमच्या घरात तर येत असेलच. नक्की येतं ना? हो. बर, खरेदीला सगळ्या जणी मिळून बाहेर जाता? हो. बरोबर. हो. सगळ्या असतात. हो. बरं, बघूयात आता तुम्ही कशी खरेदी करतायत. आता तुमच्या जावा तुमच्या बरोबर येणार नाहीयेत खरेदीला. तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? अपर्णा विश्वंभर जाधव. या आता काकेत असं म्हणू नकोस हा. हो, काकीच आहे. सगळ्यात छोटी? हो, सगळ्यात छोटी. बरं, असे किती काका आहेत? 4 काका आहेत. 4 काका म्हणजे हो. एकूण तुझे वडील मिळून 5 5 जण. जण. आणि आत्या? आत्या 3. 3 आत्या? हो. 5 आणि 3 8 म्हणजे केवढं मोठं. घरात सगळी गडबड असेल ना? हो, बरं, मग तू काय मदत करतेस घरात? करते ना, काम वगैरे करते, आईला मदत करते. बर, आणि हे सगळं सांभाळून कॉलेज करतेस? हो, करते. कॉलेजला कितवीला आहेस? BA 3rd इयर. BA 3rd इयरला आहेस? हो. कुठला विषय स्पेशल? मराठी. मराठी. हो. आणि कॉलेजचं नाव काय? महिला कला महाविद्यालय. बर, मग मराठीमध्येच म्हटल्यावर लिटरेचरमध्ये काही आवड आहे? नाही. नाही अजून. पण आवडती पुस्तकं कुठली मराठीतली? बटाट्याची चाळ. बटाट्याची चाळ. बर, अजून काय? सगळे खायचे पदार्थ असलेलेच आवडतात का? हो, जास्त मला स्वयंपाकाची जास्त एड आहे ना, ते पुस्तकं त्यामुळे तसली पुस्तकं. पण बटाट्याची चाळ हे रेसिपीचं पुस्तक नाही नाही का? आहे, माहिती. हा, ते माहितीये ना? हो. बरं, बघूयात आता या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला तिघांना खरेदी करायची आहे 930 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा लवकर 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 लवकर. आदापुरे साहेब, काय हे, लवकर करा खरेदी. चलो 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा मंगेश आदापुरे याने केलेली खरेदी आहे 482 रुपयांची. त्यानंतर अपर्णा जाधव हिने केलेली खरेदी आहे 786 रुपयांची. आणि दीपाली जाधव यांनी केलेली खरेदी आहे 832 रुपयांची. त्या आपल्या लिमिटच्या जवळ गेल्यात, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. काय जाऊ बाई.
क्या बात आहे, तुम्हालाही मिळते सगळी खरेदी. अभिनंदन वहिनी. थँक्यू. आता किती पुतणे आणि पुतण्या आहेत तुम्हाला? भरपूर आहेत. किती पण आकडा सांगा एक. 5-6 पुतण्या हा आणि 4 पुतणे. पुतणी. हो. मग या सगळ्यांमध्ये हे कसं काय वाटणार? वाटणार ना, सगळ्यांना देणार. सगळ्यांना देणार ना? हो, हो. सगळी देणी भागवून हो, टाकणार हो. आणि जॅकपॉटला काही मिळालं जर मग ते ठेवल माझ्याजवळ. ठेवल माझ्याजवळ. बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसा खेळतात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर मी प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, हिरवी हंडी लाल भात म्हणजे काय? आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या दळे वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या जाधव वहिनी दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. चावी मिळवण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्यासमोर जे कागद ठेवलेले आहेत त्या कागदाचे कापून त्रिकोण बनवायचे आहेत आणि हे कापण्यासाठी तुम्हाला मी ब्लेड दिलेला आहे. या ब्लेडचा नीट वापर करायचा आहे आणि जास्तीत जास्त त्रिकोण कापायचे आहेत. जो सर्वाधिक त्रिकोण कापेल त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. बघूयात कोण सर्वाधिक त्रिकोण कापते ते. दोघी तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. नीट जपून त्रिकोण कापायचे आहेत हे लक्षात ठेवा. सुरुवात करूयात. साडे माडे तीन. चला लवकर. साडे माडे तीन. थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक त्रिकोण केलेत ते. सगळ्यात पहिल्यांदा दळे वहिनी. दळे वहिनींनी 1 त्रिकोण केलेला आहे आणि इकडे जाधव वहिनी 1, 2 आणि 3 त्रिकोण केलेले आहेत. त्यामुळे त्या विजेत्या ठरल्यात आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. थँक्यू. लाल हिरवी लाल हिरवी. जाऊ दे ना, यांनाच विचारतो. जाधव वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल रंगाची. हो. हिरव्या नको. 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 अजिबात नको. नको. ॲलर्जी का काय? नाही. बर, पाठीमागे काय वाटतंय? हिरवी. इकडे हिरवी की लाल? लाल हिरवी असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? लाल. लालच. हो. नक्की? हो. निवडा मग. जाधव वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली, त्यामुळे दळे वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत जाधव वहिनी. त्यांना मिळाली पट्टी. अभिनंदन. थँक्यू. आता या पट्टीनं सगळ्या पुतण्यांना सडकून काढायचं जर नाही ऐकलं तर. हो, तुम्हाला नक्की. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत दळे वहिनी, ज्यांना मिळाले ग्लास टॉप शेगडी. अभिनंदन. अभिनंदन. काय हे आता या शेगडीवर काय काय शिजवणार? स्वयंपाक सांगा. पूर्ण स्वयंपाक शिजवणार हो. आणि खायला आम्हाला बोलवणार का? हो या ना. नक्की ना? खरंच, ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, हिरवी हंडी लाल भात म्हणजे काय? थांबा तुम्ही या. थांबा 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 तुम्ही या. तुमचं नाव? निशा दिनेश लोळगे. आणि उत्तर? टरबूज. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन.